नमस्कार, मी धनंजय मधुकर जोशी, ग्रोवेल शेतकरी उत्पादक कंपनीचा संस्थापक सदस्य. माझ्या या परिसरातल्या काही एका विशिष्ट ध्येयाने, एका मताने एकत्र आलेल्या 21 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांच्या फायद्यासाठी ही बनवलेली कंपनी आहे. आणि ही कंपनी म्हणजे नुसती काही प्रोसेस करण्यापुरती कंपनी नसून एक आदर्श मॉडेल बनावं शेतीचं, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. हे एक एकात्मिक शेतीचं मॉडेल आम्ही इथे बनवतोय, ज्याच्यामध्ये मोठं शेततळं आहे, गोशाळा आहे, विविध प्रकारची पिकं आपण इथे घेतो, त्याची प्रशिक्षणं घेतो आणि त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करून ती सगळी उत्पादनं शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करतो. आपण आत्ता गोशाळेजवळ आहोत. आपण गोशाळेमध्ये आत जाऊन सगळी माहिती घेऊया. आता आपण गोशाळेत आहोत. आपल्या या गोशाळेमध्ये कोकणात वाढणाऱ्या, इथल्या प्रदेशात अतिशय चांगल्या संगोपन करता येणाऱ्या, कमी खर्चात वाढणाऱ्या कोकण गिड्डा, कोकण कपिला अशा सगळ्या गायींचं आपण संगोपन करतोय. आणि ह्या गायींचं संगोपन करत असताना गो आधारित शेती हे आपला मुख्य कन्सेप्ट आहे. ही सगळी जनावरं आपण इथे बाहेर चराला सोडत असतो. आणि हा गोठासुद्धा आम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अनुभवातून आलेल्या प्रत्येक त्रुटीतून जास्तीत जास्त चांगला कसा बनवता येईल ह्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्धमुक्त पद्धतीचा हा गोठा आहे. इथे गुरांना आत बांधायला पण जागा आहे, त्यांना खायला प्यायला व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, बाहेर मोकळं फिरायची पण व्यवस्था आहे. आणि त्यांना पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार इथे बाहेर फिरून चरून जे हवं आहे ते त्यांना खायला मिळतं. ज्याच्यामध्ये आपल्याकडे असं मानलं जातं की गायीच्या खाण्यातून तिच्या इच्छेप्रमाणे, तिच्या अपेक्षेप्रमाणे तिला जर मिळालं तर अपेक्षित पोषक मूल्यद्रव्ये जी आहेत ती दुधात, शेणात आणि इतर ठिकाणी सगळीकडे उत्तम प्रकारे येतात. आता हा प्रकल्प आम्ही झिरो वेस्टेज ह्या कन्सेप्टवर काम करत आहोत. त्यामुळे गोशाळेतलं कुठलाही पदार्थ, कुठलीही गोष्ट वेस्ट म्हणून जात नाही. प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग करून गेला जातोय. ह्या गोशाळेच्या शेणावर आपण 2 मोठे गोबर गॅस प्रकल्प घेतलेले आहेत, ज्या गॅसचा उपयोग आपल्या प्रक्रिया युनिटसाठी एक इंधन म्हणून वापरला जातोय. गोबर गॅसपासून बाहेर पडणारी स्लरी जी आहे हे द्रवरूप खत आहे उत्तम प्रकारचं, ज्याच्यासाठी आपण मोठी टाकी बनवली बाहेर, त्याच्यात ते गोळा केलं जातं आणि आपण नाममात्र किमतीत शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देत आहोत. अतिशय उत्तम प्रतीचं द्रवरूप खत शेतकऱ्यांना आमच्या सगळ्या सभासदांना ह्यामार्फत उत्पन्नातून मिळत आहे. दुसरं, आपण ह्या शेणामार्फत चांगल्या प्रतीचं शेणखत बनवते, चांगलं कुजलेलं चांगलं शेणखत बनवते. आपण गांडूळ खत त्याच्यापासून बनवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की काही प्रमाणात आपण त्या शेणापासून गोवऱ्या बनवते, ज्या आपल्या विविध धार्मिक विधींसाठी ज्या आवश्यक असतात त्या गोवऱ्या पण बनवते. आता लवकरच आपण काही प्रमाणात धूपकांडी आणि इतर पदार्थ बनवायचा प्रयत्न चालू आहे की ज्या योगे हे गोशाळा हे युनिट ग्रोवेल फार्मर प्रोड्युसर कंपनीचं पूर्णपणे स्वावलंबी बनेल आणि इतरांना आधारभूत काहीतरी माल देणारं बनेल, असा आमचा एक प्रयत्न आहे. आता आपण इथे गोशाळेची काही उत्पादनं तुम्हाला दाखवतो. हे उत्तम प्रतीचं गांडूळ खत आहे, जे 1 किलो, 5 किलो आणि 50 किलोच्या पॅकिंगमध्ये सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे शहरी ग्राहकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार आम्ही एक रेडी पॉट मिक्स पण बनवलेलं आहे, ज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रतीची लाल माती, शेणखत आणि इतर काही आवश्यक झाडांच्या वाढीसाठी असलेली मूलद्रव्य मिक्स केलेलं असं एक रेडी पॉट मिक्स आहे, की जे शहरी ग्राहकांना त्यांच्या कुंडीत आणि हे लगेच लावून त्याच्यात रोप लावून काही उत्पादन घेता येतं. तसंच हे आम्ही एक युनिक प्रॉडक्ट बनवलेलं आहे, ज्याला आम्ही ॲक्टिवेटेड गोमूत्र असं नाव दिलेलं आहे. की गोमूत्राचे उपयोग शेतीसाठी खूप चांगल्या प्रकारे होतात. गोमूत्र हे कीटकनाशक म्हणून पण वापरलं जाऊ शकतं. गोमूत्र हे विविध सूक्ष्म अन्नद्रव्य देणारं एक घटक आहे, पण ती योग्य प्रमाणे आणि योग्य पद्धतीत वापरली जावी आणि कमी त्रासात सर्वसामान्य माणसाला पण ती वापरता यावी. त्यासाठी गोमूत्रावर काही प्रक्रिया करून त्याला ॲक्टिवेट करून हे ॲक्टिवेटेड गोमूत्र, ॲक्टिवेटेड काऊ युरिन नावाने आम्ही बाजारात आता विक्रीला आणतो आहे. ह्याला जमिनीत पण देता येतं, ह्याची फवारणी पण करता येते आणि हे फक्त 100 रुपये किमतीला आम्ही अर्धा लिटरचं हे पॅक उपलब्ध करून देत आहोत. आता इथे बघा देशी गोवंश कसा ओळखायचा, तर हा आमचा एक नंदी आहे.
देशी गोवंशाच्या पाठीवर मोठा हंप असतो, म्हणजे वशिंड म्हणतात ज्याला मराठीमध्ये, ते असतं. हे आपली देशी जनावरं ओळखण्याचं एक सगळ्यात मोठं एक खूण आहे.